आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीशी चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी 6 महिन्यांच्या आत होणार पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघातावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडनं प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटलांची ही मागणी. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेच्या फॉर्म्युला ठरला. रोटेशन पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेला महापौरपद मिळणार. येत्या 5 वर्षात 10 महिन्यांचे 6 महापौर होणार. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयलांची दिलगिरी. पटेलांनीही राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला. आयकरात कोणताही दिलासा न देणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर. कर रचनेमध्ये कोणताही बदल नाही. करदात्यांच्या पदरी निराशा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा. कररचना सुटसुटीत होणार. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरता येणार. तर अपघात विम्यातून मिळालेली रक्कम ही करमुक्त. सीएनजी, बायोगॅस, सोलार, टीव्ही, मोबाईल, फ्रीज, मायक्रोवेव्ह आणि परदेश प्रवास होणार स्वस्त. स्वदेशी कपडे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणं सुद्धा स्वस्त. मधुमेह, कॅन्सरसह अन्य 7 दुर्धर आजारांवरची औषधं स्वस्त होणार. आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था. तर 5 मेडिकल हब उभारण्यासाठी उपाययोजना. रिफॉर्म एक्सप्रेस बजेटमध्ये सेमीकंडक्टर, बायोफार्मा, टेक्सटाईल क्षेत्रासाठी मोठ्या निधीची तरतूद. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. शहरांसाठी 2.62 लाख कोटींची तरतूद. ऑप्शन ट्रेडिंगवरील करवाढीमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. शेअर बाजारामध्ये नकारात्मक प्रतिसाद. निफ्टी 500 अंकांनी तर सेन्सेक्समध्ये तब्बल 1500 अंकांची घसरण. सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालट. 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल 30,000 रुपयांनी कोसळले. तर चांदीच्या दरांमध्ये 1 लाख रुपयाहून अधिकची घसरण. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावरती झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर. रात्री 4 राऊंड फायर. पुण्यातून 4 आरोपींना अटक. मुख्य आरोपी फरार. गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली.